तर आज आपण शिकूयात इंटिजर्स बद्दल. बघा, तुम्ही आतापर्यंत जेवढा अभ्यास केलेला आहात त्या अभ्यासामध्ये काय झालेलं आहे, त्यामध्ये नॅचरल नंबर्स, नॅचरल नंबर्स म्हणजे काय बेटा, याला आम्ही मराठीमध्ये म्हणतो नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या किंवा नैसर्गिक संख्याला आपण मोज संख्या सुद्धा म्हणू शकतो. मोज संख्या, बरोबर आहे. देन व्हॉट इज मीन बाय द नॅचरल नंबर, की ऑल द काउंटिंग नंबर्स स्टार्टिंग फ्रॉम 1 2 3 4 5 अशा पद्धतीचे जेवढेही नंबर्स तुम्ही मोजू शकता त्यांनाच आपण काउंटिंग नंबर्स म्हणतो किंवा त्यांनाच आपण नॅचरल नंबर्स म्हणू शकतो. म्हणजे या आमच्या नॅचरल नंबर्स मध्ये कोणकोणत्या संख्या येतील बेटा, 1 2 3 4 5 6 आणि या पद्धतीने पुढे अनंत, मीन्स इन्फिनिटी, मोजू शकत नाही एवढ्या संख्या आपल्या नॅचरल नंबर्स मध्ये येणार आहेत. त्यानंतर तुम्ही आपल्या नैसर्गिक संख्यांवरील बेसिक क्रिया म्हणजेच मूलभूत क्रिया त्यांचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. कोणकोणत्या बेसिक क्रिया आहेत आपल्याजवळ, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. मग समजा मी एखाद्या वेळी तुम्हाला प्रश्न विचारला की बाबा सांगा 5 मायनस 5 किती होतील रे बाबा, 5 मायनस 5 इज इक्वल टू 0. मग मला एक सांगा, 0 ही कोणत्या पद्धतीची संख्या, कीची गरजच नाही आहे. नाही, 0ची सुद्धा आपल्याला आवश्यकता आहे. प्रत्येक संख्येची गरज आहे. म्हणजे त्या नॅचरल नंबरच्या अभ्यासानंतर तुम्ही दुसरा अभ्यास केला तो म्हणजे होल नंबर्सचा. होल नंबर्स म्हणजे काय, मग यांना आम्ही होल नंबर्सला मराठीमध्ये म्हणूयात पूर्ण संख्या. म्हणजे ज्या वेळी पहिल्यांदा शून्याचा शोध लागला नव्हता त्या अगोदर आमच्याजवळ नॅचरल नंबर्स होते आणि या नॅचरल नंबर्स नंतर मग आम्ही आलो होल नंबर्स. या होल नंबर्सची आपल्याला जर डेफिनेशन जर घ्यायची असेल तर होल नंबर्स मध्ये लिहू शकतो द सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर together with 0. together with 0 म्हणजे शून्य आणि सर्व नॅचरल नंबर्स यांना आम्ही काय म्हणूयात, होल नंबर्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याजवळ येतील 0 1 2 3 4 5 6 7 आणि मग अशा पद्धतीचे मग अनंत. आता या दोन संख्यांचा आपण अभ्यास पूर्वीच केलेला आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त आणखी संख्यांचे काही प्रकार आहेत. जसा हिवाळ्यामध्ये आपल्याजवळ थंडी वाजते तर उन्हाळ्यामध्ये गरमी होते. तुम्हाला माहित आहे का, थंडी आणि गरमी याचं तापमान आपल्याला मोजायचं असेल तर ते आपण डिग्री सेल्सिअस मध्ये मोजतो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आमच्या इकडचं जर तापमान 40-45 डिग्री सेल्सिअस असेल तर तोच तापमान जम्मू काश्मीर मध्ये हा कमी असतो. म्हणजेच अशा पद्धतीच्या संख्या काही आहेत की जसा आपल्या इकडचा 45 डिग्री तापमान आहे तर त्यांचा इकडचा तापमान हा उणे 15 डिग्री असेल. म्हणजे त्याला आपण म्हणू पॉझिटिव्ह 45 डिग्री आणि निगेटिव्ह 15 डिग्री. म्हणजे अशाही संख्या काही येत आहेत की ज्या शून्यापेक्षाही कमी येत आहेत. म्हणजे काय कॉन्सेप्ट आहे हा, की एखाद्या दोन विरुद्ध अर्थी शब्द म्हणजेच पुढे तर मागे, समोर मागे, वर खाली, म्हणजे जे विरुद्ध अर्थी शब्द आहेत त्यांच्या विचार करता संदर्भ म्हणून आपण घ्यायचं आहे शून्य आणि त्या शून्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या पद्धतीच्या संख्या असतील, पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स. बघा, आता यानंतरचा जो आपला टॉपिक आहे आजचा तो आहे इंटिजर्सचा.
इंटिजर्स. या इंटिजर्स मध्ये दोन पद्धतीचे नंबर्स आहेत. कोणकोणते? एक आहे पॉझिटिव्ह नंबर आणि दुसरा आहे निगेटिव्ह नंबर. ओके. पॉझिटिव्ह नंबर म्हणजे काय की जनरली आपण त्या संख्येच्या समोर जर असं लिहिलं +8 तर तो झाला पॉझिटिव्ह नंबर. किंवा समजा त्याच्या समोर लिहिला +12 तर हा झाला पॉझिटिव्ह नंबर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी तर पॉझिटिव्ह हा चिन्ह सुद्धा लिहिण्याची गरज नाही, हा साइन सुद्धा लिहित नाही. म्हणजे आपण फक्त समजा 7 लिहिला, हा सुद्धा झाला पॉझिटिव्ह नंबर. आणि निगेटिव्ह नंबर म्हणजे काय? या ठिकाणी निगेटिव्हचा साइन देणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. -11, -22, -13. अशा पद्धतीने आमच्याजवळ दोन प्रकारचे इंटिजर्स आहेत. कोणकोणते? पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर. ठीक. तर आता आपण शोईंग इंटिजर्स ऑन नंबर लाईन. ही नंबर लाईन म्हणजे संख्या रेषा. या संख्या रेषेवरती आपण इंटिजर्स कसे लिहायचे त्याचा अभ्यास करूया. बघा, संख्या रेषेवरती म्हणजे या ठिकाणी आडवी रेषा काढायची आहे. कुठं एक 0 ज्याला आम्ही इंग्लिश मध्ये म्हणतो ओरिजिन किंवा मराठीमध्ये म्हणतात त्याला आरंभ बिंदू. ओरिजिन लिहिलं. आणि या ओरिजिनच्या उजव्या बाजूला आपल्याला लिहायचे आहेत पॉझिटिव्ह नंबर्स. आणि डाव्या बाजूला लिहायचे आहेत निगेटिव्ह नंबर्स. बर, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स लिहित असताना इथं छोटे छोटे मार्क करायचे आहेत. परंतु ते मार्क आपले समान अंतरावरती असणे आवश्यक आहे. म्हणजे जसं मी लिहितो 1 2 3 4 5 6 7. हे शून्यापासून कोणत्या बाजूला आहेत? उजव्या बाजूला आहेत, म्हणजे राईट हँड साइडला आहेत. उजव्या बाजूला असलेल्या अंकांना पॉझिटिव्ह नंबर्स असे म्हणायचे आहे. आणि डाव्या बाजूला निगेटिव्ह म्हणजे लेफ्ट हँड साइडला असलेल्या नंबर्सला आपण निगेटिव्ह नंबर्स म्हणायचं आहे. -1, -2, -3, -4, -5, -6. परंतु काय सांगितलेलं आहे? महत्वाची गोष्ट म्हणजेच निगेटिव्ह नंबर्सच्या समोर मायनसचा चिन्ह असायला पाहिजे. पॉझिटिव्ह नंबर्सच्या समोर मायनसचा चिन्ह नसला तरी चालेल. आणि त्यामध्येही महत्वाची गोष्ट म्हणजे ओरिजिन पासून प्रत्येक नंबर हा समान अंतरावरती असायला पाहिजे. जेणेकरून आता आपण शोईंग द नंबर ऑन द नंबर लाईन, एखादी संख्या जी आहे ती नंबर लाईन वरती कशी दाखवू शकतो. बघा, शो फॉलोइंग नंबर ऑन नंबर लाईन. पहिला एक अंक आहे 6. 6 ला नंबर लाईन वरती दाखवता येईल आपल्याला. 6 कुठं आहे? या ठिकाणी हा 6 आहे. ओके. समजा आपला सेकंड नंबर आहे -3. -3 कुठं आहे बेटा? ओरिजिनच्या लेफ्ट हँड साइडला -3 आहे. मग आपण -3 दाखवू शकतो इथं आहे. समजा मी म्हटलं -6. -6 कुठं आहे? ओरिजिनच्या लेफ्ट हँड साइडला आहे -6. म्हणजे शून्यापासून जेवढ्या अंतरावरती 6 आहे तेवढ्याच अंतरावरती -6 सुद्धा आहे. ओके. प्रॅक्टिस सेट 4. तर या ठिकाणी आता आपण त्या पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स वरच्या काही क्वेश्चन्स बघूया. काय आहे प्रश्न? आहे क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स
क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर्स, और वी कॅन से नंबर्स और इंटिजर्स. ठीक आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे, -5, 4, -2, 7, +26, -49, -37, 19, -25, +8, +5, -4, -12 आणि 27. काय करूयात, यांना आपण पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर्स यामध्ये यांचं वर्गीकरण करूयात. तर पॉझिटिव्ह नंबर्स मध्ये कोणकोणते येतील मग आता यामध्ये, +4 ऑलरेडी यामध्ये पॉझिटिव्हचं चिन्ह दिलेलं आहे. त्यानंतर 7, +26, त्यानंतर 19, त्यानंतर +8, 5 आणि 27. म्हणजे त्यांच्या समोर पॉझिटिव्हचं चिन्ह असेल तरी ठीक आहे आणि नसेल तरी सुद्धा त्यांना पॉझिटिव्ह नंबर्स आपल्याला म्हणावं लागेल. आणि निगेटिव्ह नंबर कोणते असतील बेटा, निगेटिव्ह नंबर्स जर आपल्याला लिहायचे असतील तर ज्या नंबर्सच्या समोर काय असेल, मायनसचा चिन्ह असेल, त्यांना आपण म्हणूयात निगेटिव्ह नंबर्स. निगेटिव्ह नंबर्स मग कोणते येतील, -5. दुसरा निगेटिव्ह नंबर कोणता येईल मग आपला, -2. त्याच्यानंतर येईल -49, त्याच्यानंतर -37, त्यानंतर -25 आणि त्यानंतर -4 आणि सरते शेवटी -12. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स यांचं क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे. आता आपण एक नवीन प्रश्न बघूयात, कोणता, पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स बद्दल. काय क्वेश्चन दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 2. गिवन बिलो आर टेम्परेचर्स इन सम सिटीज. काही शहरांमधले तापमान या ठिकाणी दिलेले आहेत. आता राईट देम युजिंग प्रॉपर साइन. योग्य चिन्हांचा वापर करून आपल्याला त्यांना त्या टेम्परेचर्सला गणिताच्या स्वरूपात पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह या स्वरूपात लिहायचं आहे. काय दिलेलं आहे बेटा, प्लेस मध्ये शिमला, लेह, दिल्ली आणि नागपूर. टेम्परेचर मध्ये दिलेलं आहे 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री, 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री, 22 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री आणि 31 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री. बघा या ठिकाणी महत्वाचा काय असेल, बिलो म्हणजे खाली, या ठिकाणी बिलो म्हणजे खाली, अबोव म्हणजे वर, अबोव म्हणजे वर. म्हणजे आपण समजा टेम्परेचर लिहिलं, ठीक आहे, कोणत्या पहिलं कोणतं शहर आहे, सिमला. सिमलाचा टेम्परेचर किती आहे बेटा, 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहायला लागेल -7 डिग्री सेल्सिअस. निगेटिव्हचा अर्थ शून्यापेक्षा कमी. मग त्यानंतर शिमला नंतर कोणता आहे बेटा, दुसरा आहे लेह. लेहचा टेम्परेचर किती आहे, लेहचा टेम्परेचर म्हणतो 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. म्हणजेच बिलो म्हटलं म्हणजे याला सुद्धा आपण निगेटिव्ह मध्येच घेऊ, म्हणजे हा शून्यापेक्षा कमी झालेलं आहे. त्यानंतर थर्ड आहे आपल्याकडे दिल्ली. दिल्लीचा टेम्परेचर किती आहे, दिल्लीचा टेम्परेचर म्हणत आहे 22 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री. म्हणजे शून्यापेक्षा जास्त, म्हणून याला आपण +22 डिग्री असं लिहू शकतो, किंवा याला फक्त 22 डिग्री सेल्सिअस लिहिलं तरी चालेल, पॉझिटिव्ह लिहिलं नाही तरी चालेल. देन चौथा क्वेश्चन काय म्हणते, नागपूर शहर. नागपूर शहराचं तापमान किती म्हणते, 31 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री. म्हणजे शून्यापेक्षा जास्त, म्हणून आपण याला नागपूर शहराचं तापमान किती लिहू, नागपूर इज इक्वल टू 31 डिग्री सेल्सिअस पॉझिटिव्ह. अशा प्रकारे आपण कोणत्याही संख्या शून्यापेक्षा कमी आणि शून्यापेक्षा जास्त असले तर पॉझिटिव्ह मध्ये केव्हा येईल, जेव्हा शून्यापेक्षा जास्त आहे, आणि निगेटिव्ह केव्हा येईल, शून्यापेक्षा
कमी आहे. ओके, बघा आता तिसरा प्रश्न सोडून पाहूयात. प्रश्न क्रमांक 3, राईट द नंबर्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स. खाली दिलेले जे प्रश्न असतील त्या प्रश्नांमध्ये आपण त्या एक्झाम्पल्स मध्ये नंबर्स लिहूयात युजिंग प्रॉपर साइन. जो योग्य साइन असेल, म्हणजेच कोणता साइन, पॉझिटिव्ह साइन किंवा निगेटिव्ह साइन, याचा वापर करून आपण नंबर्स लिहूया. तर पहिला क्वेश्चन आहे बघा पहिला क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे. अ सबमरीन इज ॲट अ डेप्थ ऑफ 500 meters बिलो सी लेवल. आता सबमरीन म्हणजे काय बेटा माहिती आहे का तुम्हाला? सबमरीन म्हणजे पाणबुडी. म्हणजे पाणडुबी म्हणजे काय, की जी पाण्याच्या आतमध्ये असतो. इज ॲट डेप्थ, डेप्थ म्हणजे खोली, डेप्थ म्हणजे खोली. तर ही सबमरीन पाण्याच्या आतमध्ये आहे. किती आहे बेटा पाण्याच्या आतमध्ये? 512 मीटर्स. ओके, बिलो द सी लेवल. जर 512 मीटर सी लेवलच्या खालती आहे, याचा अर्थ आपण त्याला रिप्रेझेंट कसा करू शकतो? सोल्युशन, याचा सोल्युशन राहील खाली, खाली म्हणजेच निगेटिव्ह 512 मीटर्स. ओके, सेकंड क्वेश्चन बघूयात आपल्याला काय दिलेला आहे. सेकंड क्वेश्चन आहे द हाईट ऑफ द एमटी म्हणजेच माउंट. द हाईट ऑफ द माउंट एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन हिमालया इज 8848 मीटर्स. आता माउंट एव्हरेस्ट तुम्ही ऐकलं काय, काय आहे माउंट एव्हरेस्ट? माउंट एव्हरेस्ट हा एक पर्वत आहे, मोठा पर्वत आहे माउंट एव्हरेस्ट. याची हाईट, हाईट म्हणजे उंची, किती आहे हाईट? द हायेस्ट पीक म्हणजे खूपच सर्वात उंच जो त्याचा पार्ट आहे, भाग जो आहे त्या हिमालय पर्वताचा, ठीक आहे, माउंट एव्हरेस्ट. त्याचा किती आहे? हिमालय पर्वत रांगेमधील हा माउंट एव्हरेस्टचा सर्वात उंच भाग आहे हा 8848 मीटर्स वरती आहे. म्हणजे जमिनीपासून वर आहे की खाली आहे? जमिनीपासून वर आहे. मग वर आहे तर मग काय करायला लागेल? याचा सोल्युशन येईल आपल्याजवळ पॉझिटिव्ह 8848 मीटर्स. ओके, दोन समजले आहेत की या ठिकाणी पाणडुबी ही खाली होती. आता माउंट एव्हरेस्ट जो आहे, माउंट एव्हरेस्ट हा जमिनीपासून वर आहे. म्हणजे ज्यावेळी जमिनीपासून खाली वस्तू असेल तर त्याचा मेजरमेंटच्या वेळी आपण निगेटिव्ह साइन वापरला आहे, म्हणजे निगेटिव्ह नंबर वापरलेला आहे. आणि जर जमिनीपासून वर असेल तर त्याला पॉझिटिव्ह नंबर्सचा वापर केलेला आहे. बघा नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिलेला आहे बेटा. अ काइट इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 meters फ्रॉम द ग्राउंड. काइट म्हणजे काय? पतंग. ही उडत आहे पतंग. पतंग बघितली आहेच आपण. जमिनीपासून वर उडते की खाली उडते? जमिनीपासून वर. मग ही पतंग जमिनीपासून वर उडत आहे 120 मीटर फ्रॉम द ग्राउंड. या जमिनीच्या पेक्षा वर 120 मीटर वरती पतंग उडत आहे. मग सांगा आता सांगितल्याप्रमाणे जर जमिनीच्या वरती उडत आहे तर याला पॉझिटिव्ह मध्ये लिहायचं आहे की निगेटिव्ह मध्ये लिहित आहे? याला लिहू आपण पॉझिटिव्ह 120 मीटर्स. समजलं ना? जमिनीपासून वर आहे म्हणजेच पॉझिटिव्ह 120 मीटर्स. चिन्ह हा जो आहे साइन, हा साइन लिहिलं किंवा नाही लिहिलं याची काही आवश्यकता नाही. पॉझिटिव्ह मध्ये निगेटिव्ह मध्ये लिहावंच लागेल. आता शेवटचा क्वेश्चन चला बघा. आता सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला? सेकंड क्वेश्चन आहे द टनल इज ॲट अ डेप्थ ऑफ 2 meters अंडर द ग्राउंड. आता टनल म्हणजे काय? टनल म्हणजे सुरंग, जमिनीच्या आत केलेला गड्डा. तर त्या खड्ड्याला, तो खड्डा किती आहे? डेप्थ. डेप्थ म्हणजे खोली, जमिनीच्या आत केलेला आहे. किती केलेला आहे बेटा? 2 meters अंडर द ग्राउंड. जमिनीच्या आतमध्ये 2 meters खड्डा केलेला आहे, टनल केलेला आहे. आपण त्याला नंबर्सच्या रूपात कसं लिहू शकतो? वी कॅन हॅव द सोल्युशन. जमिनीच्या आत म्हटलं तर पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल आपल्याला? ऑफकोर्स आतमध्ये म्हटलं तर निगेटिव्हचे. म्हणजेच
याचा येईल निगेटिव्ह 2 मीटर. ओके, समजत आहे सर्वांना? काय करायचं आहे, आपल्याजवळ काय केलेलं आहे आपण, इंटिजर्स दोन प्रकारचे आहेत, एक पॉझिटिव्ह इंटिजर आणि एक निगेटिव्ह इंटिजर. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजेच ती संख्या, त्या संख्येचे दोन प्रकार निघत आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजेच काय, जी शून्यापासून पुढे असेल त्याला म्हणायचं आहे पॉझिटिव्ह नंबर्स, शून्यापासून कमी ते झाले निगेटिव्ह नंबर्स. म्हणजे एखाद्या संदर्भ त्या संदर्भापेक्षा जर जास्त पॉझिटिव्ह, कमी निगेटिव्ह, वर पॉझिटिव्ह तर खाली निगेटिव्ह, ठीक आहे, डेप्थ निगेटिव्ह. अशा प्रकारे आपण या ठिकाणी नंबर्स लाईन्सला वरती म्हणजेच नंबर लाईन्सचा वापर करून किंवा पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स दाखवू शकतो. नंबर लाईन्स मध्ये काय सांगितलं होतं की शून्य असेल दॅट इज द ओरिजिन, आरंभ बिंदू आहे. त्या शून्याच्या राईट हँड साइडला काय असते, पॉझिटिव्ह नंबर्स, आणि लेफ्ट हँड साइडला काय असतात, निगेटिव्ह नंबर्स. ओके, आजच्या पुरता एवढं, ठीक आहे, चला बाय.